सर्वांचं लाडकं दैवत, अखिल विश्वाचं लाडकं दैवत, सर्वांच्या तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे ते असे आत्मा मालिक माऊली. या आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या पूर्ण कृपेनं हा चाललेला गेली 12 वर्ष अविरत हा यज्ञ, नामाचा यज्ञ, अतिशय सुंदरपैकी एक तपपूर्ती सोहळा सद्गुरू माऊलींच्या अर्थात आत्मा मालिक माऊलींच्या कृपेनं हा 12 वर्ष हा आपला यज्ञ पार पडत चाललेला आहे, पार पडलेला आहे. म्हणजे ते वावगं ठरणार नाही. दुसऱ्या तपाची सुरुवात आपल्याला पुढील वर्षापासून आपण त्यांच्याच कृपाशीर्वादानं सुरू करणार आहोत. पूर्ण कृपा झाली आणि इमारत फळाली. पूर्ण गुरुदेवांची आपल्या सर्वांच्यावरती कृपा आहे. असं कोणी समजू नका की बाबा कोकमठाणमध्ये आहे, बाबा शहापूरच्या आश्रमामध्ये आहे, बाबा तुमच्या आमच्यामध्ये कुठं आहे. पण लक्षात ठेवा, घार हिंगे आकाशी परिचित किल्लापाशी अशी अवस्था असते. मग सद्गुरू माऊली जरी कोकमठाणच्या आश्रममध्ये असतील, पण सर्व चालणाऱ्या साधकांच्या वरती बाबाची अतिशय बारकाईनं लक्ष असणार नेहमी असायचं. या वारीमध्ये चालत असताना बाबांचं पूर्ण लक्ष सर्वांच्यावरती होतं आहे, आजही आहे. बाबा मध्ये आम्हाला विचारत होते, आम्ही कुणालाही बोललो नाही. मध्ये फोन यायचे, परमानंद महाराजांना म्हणायचे, फोन लावा परमानंद महाराजांना, वारी कशी चालल्या, भाविक कसे चालले, साधक कसे चालले, साधकांची काय दशा आहे, एक दिशा आहे का अनेक दशा आहे, ते सगळं विचारांशी घेत ते बाबा इतकं बारकाईने लक्ष तुमच्या आमच्या सर्वांच्या वरती होतं. ध्यानात ठेवा. आम्ही परिक्रमा ज्यावेळेला करत होतो, नर्मदा परिक्रमा करत होतो, त्याही वेळेला गुरुदेवांचं इतकं बारकाईने लक्ष सर्व साधकांच्यावरती असायचं. ते त्याचं प्रात्यक्षिक विजयानंद महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळालं की सद्गुरू कसे असतात, महापुरुष कसे असतात, हे अवलिया महापुरुष कसे असतात, हे सिद्ध महात्मे कसे असतात, त्यांनी काय काय क्रिया करतात या पृथ्वी तलावरती येऊन. हे सगळ्यांच्या लक्षामध्ये येण्यासाठी ही आज सूचना करतोय की गेल्या 9-10 दिवसातली, आता 11वा दिवस आहे, 11व्या दिवसात आज मी सगळ्यांच्या पुढे विकलन करत आहे की गुरुदेव 2 दिवसातनं एक वेळ गुरुदेवांचा फोन असायचा आणि विचारायचे साधकांची अवस्था काय आहे. ते तुम्हाला कुणाला सांगितलं होतं का?